नमस्कार मित्रांनो. हा अत्यंत आनंदाचा दिवस पुन्हा एक तुमच्यामध्ये मी येत आहे. आणि खरंच आज जे काही विचार तुम्हाला भेटणार आहेत, ते सदैव सातत्याने तुम्हाला मोठे करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उंच अशी भरारी घेण्यासाठी आहे. कारण आयुष्यामध्ये जर उद्देश नसेल, तर काही प्राप्त होत नाही. म्हणून आजचा विषय आहे पर्पज, उद्देश. हो मित्रांनो, तुम्ही अनेक जण प्रयत्न करता, पण उद्देशाविना जर प्रयत्न असतील, तर तुम्हाला संघर्षच करावा लागतो. पण तुमचा जर उद्देश तुम्हाला माहिती आहे आणि तुमचे प्रयत्न त्या दिशेने जात आहेत, तर तुमच्या संघर्षालाही अर्थ प्राप्त होतो मित्रांनो. तेव्हा आज आपण, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असाल. कोणी आई आहे, कोणी त्यापणे भाऊ आहे, कोणी पिता आहे, कोणी कर्मचारी आहे, कोणी उद्योजक आहे. या सर्वांसाठी कोणी विद्यार्थी पण आहे. या सर्वांसाठी आज विशेष हा मी विचार मांडत आहे. खऱ्या आयुष्यात फक्त कष्ट करणे पुरेसे नसते मित्रांनो. अनेक लोक दिवसभर मेहनत करतात, खूप मेहनत करतात, पण ज्यांच्या आयुष्यात स्पष्ट उद्देश असतो, तेच त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा देऊन यश मिळवतात. हे मात्र कायम लक्षात ठेवा. उद्देश हा आपल्या जीवनाचा कंपास असतो. तो आपल्याला दाखवतो, तो आपल्याला काय करतो आहोत हे सर्व काही तो सांगत असतो, दाखवत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी एक काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, मी का हे करतोय, मी का शिकतोय, मी हे कशासाठी शिकतोय आणि हे शिकल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये काय परिणाम होणार आहेत. हे उद्देशाविना तुम्ही शिकत आहात का? जे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आता शिकत असाल, तिथं तुम्हाला कळलं पाहिजे की मी काय करतो. उदाहरणार्थ द्यायचं त्याचं स्पर्धा परीक्षा, अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत, पण त्या स्पर्धा परीक्षा आपण देत असताना त्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की ही मी जी तयारी करतोय, ही तयारी तासन तास मी अभ्यास करतोय, पण माझे मित्र करतात म्हणून मी करतोय. हा जर तुमचा उद्देश असेल, या पद्धतीने जर तुम्ही त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार असाल मित्रांनो, तर ते थोडंसं तुम्हाला इथे मात्र वेगळा विचार करावा लागेल. कारण तुम्हाला उद्देश घेऊन जावं लागेल आणि तुमचा उद्देश असा असला पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी आधार, माझं स्वतःचं जीवन उत्तम करणं आणि समाजासाठी काहीतरी उत्तम देणं. हा जर तुमचा उद्देश असेल, तर मला विश्वास आहे मित्रांनो, की तुमचा अभ्यास तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुम्ही नक्कीच विषयी त्या त्या क्षेत्रामध्ये विजयी व्हाल. तेव्हा मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचारलं पाहिजे का. आणि म्हणून मला आनंद आहे, ज्या विद्यार्थ्यांना का हा प्रश्न जर पडलेला असेल, तर तो खरा विद्यार्थी विकसित होत आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना का हा प्रश्न पडत नसेल, तर त्यांना माझी विनंती आहे की अरे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जे काय तुम्ही अभ्यास करत आहात, तिकडे लक्ष द्या. आणि हे करिअर मला कुठे घेऊन जाणार आहे, मला व्यक्तिगत जीवनामध्ये किती सुख आणि शांती मिळणार आहे, आणि यातून माझं स्वतःचं करिअर मी बनवत असताना माझ्या कुटुंबाला आणि समाजाला मी काय देऊ शकतो, हा विचार जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुमचं आजचं जागरण भविष्यातलं तुमचं आनंद आणि उत्साह असल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. मला विश्वास आहे की जे विद्यार्थी आहेत, हा विचार त्यांच्या मनाला पटेल आणि ते आजपासून आपला का शोधायला लागतील आणि आपला का शोधत असताना लक्षात येईल की हे मला यासाठी करायचं आहे, हे माझं कारण आहे आणि या कारणानं मला पुढे जायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर एखादा कर्मचारी असेल आणि त्या कर्मचाऱ्याला लीडर बनायचं असेल, खऱ्या अर्थानं त्याला एक उच्च पदस्थ जायचं असेल, तर त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की एक सामान्य कामगार जर सारखं तोच काम करत असेल आणि त्याचा उद्देश फक्त पगार मिळवणे असेल, तर मित्रांनो त्याला ते काम कंटाळवाणं वाटेल. हो, त्याला तो आळस येईल. पण त्यांनी जर ठरवलं की नाही, मला पुढे जायचं आहे, माझ्या कौशल्यामध्ये मला वाढ करायची आहे, मला नेतृत्व करायचं आहे, आणि तेव्हा त्याच्या कामाला अर्थ प्राप्त होईल मित्रांनो. म्हणून हळूहळू तो शिकतो, नवीन नवीन कौशल्य आत्मसात करतो, जबाबदारी घ्यायला लागतो आणि पुढे जाऊन तो एक बिझनेस लीडर बनतो. तेव्हा जे कोणी कर्मचारी असतील, लक्षात ठेवा, तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहेत, तुम्ही त्या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. संधी येते आणि संधीचं सोनं करण्याची मात्र तुमच्याकडे ती किमया असली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सतत, मी हे का काम करतोय, मी ह्या कामातून मला काय निर्माण करायचं आहे आणि मी या कंपनीचा फायदा कसा करू शकतो, माझ्या कुटुंबाचा फायदा कसा करू शकतो आणि पर्यायानं माझ्या समाजाचा आणि देशाचा फायदा कसा करू शकतो. कारण तुमचं काम हे सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, उद्देश ठेवा, माझं कुटुंब, माझी कंपनी आणि माझा समाज आणि माझा देश कसा विकसित होईल माझ्या कामानं, हा उद्देश असेल, तर तुम्हाला काम आवडेल आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये सुखी आणि समृद्ध व्हाल. अपयशातून उभा राहणारा उद्देश सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, प्रत्येक उद्योजकाला यातना आहेत, कष्ट आहेत आणि खूप त्रास असतो. असं कोणी म्हणू नये की उद्योजकाला त्रास नसतो, कारण तो शून्यातून उभा राहत असतो. अनेक अडचणी असतात, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला तोंड द्यावं लागतं. म्हणून उद्योजकाला अनेक वेळा नुकसान सहन करावं लागतं, नकार आणि अनिश्चितता सहन करावी लागते. उद्देश नसेल तर तो लवकर हार मानतो. हो, कारण ते म्हणतात ठीक आहे, चाललंय, कोणी मित्रांनी काढला बिझनेस, चला मी पण करतो. म्हणजे कोणीतरी माझ्याकडे पैसे आहेत म्हणून व्यवसाय करणं, हेही फार चुकीचं आहे. आपल्याकडे पैसे आहे म्हणून व्यवसाय कधी करू नका. आपल्या
त्या विचारासाठी, आपल्या त्या कल्पनेसाठी, आपण जे काही निर्माण करतो त्यासाठी तुमचा एक उद्देश असला पाहिजे. आणि तो उद्देश असला पाहिजे, मी रोजगार निर्माण करणार, लोकांच्या हाताला काम देणार आणि सगळ्या समाजाच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन माझ्या परीने. आणि त्या पद्धतीने तो जेव्हा उद्योजकतेचा विचार करतो आणि मला समाजाला काहीतरी देणं आहे, मी समाजाला परत काही देणं आहे, कोणीही त्या पद्धतीने दुःखी राहू नये, हा जर विचार असेल त्या उद्योजकाचा, जो कोणीही उद्योजक या जगामध्ये अपयशी राहणार नाही, तर अपयश त्याच्यासाठी एक शिकवण्याची संधी बनते. का त्याचा उद्देश क्लिअर आहे, मला समाजाचं परिवर्तन करायचं आहे, मला लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे, मला सुखी लोक पाहिजे आहेत. तेव्हा असा उद्देश असणारा माणूस आयुष्यामध्ये उभाच राहतो, ती त्याला ताकद मिळते, कारण त्याला का कळलेला असतो, त्याचा व्हाय कळलेला असतो. तेव्हा जे उद्योजक मित्र असतील, ज्या उद्योजक मित्रांना जर आता काही अडचणी असतील, तर लक्षात ठेवा, तुमचा उद्देश मात्र हा ठेवा आणि पहा, तुमच्या या संपूर्ण अडचणीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का, तुम्ही चांगल्या उद्देशाने काम करताय आणि चांगल्या उद्देशाने काम करणारा माणूस आयुष्यामध्ये यशस्वीच होतो. त्याच्यामध्ये कोणीही ना म्हणू शकत नाही. हो का नाही मित्रांनो? हा माझा विचार तुम्हाला वास्तवामध्ये जे लोक या पद्धतीने काम करतायत त्यांना सलाम. कारण का ते खरंच ते जे काम करताय, जे उद्योजक आहे, जे कष्ट करून जे आज समाजाला जगवत आहे, ते लोक खरंच खऱ्या अर्थानं महान आहेत. त्यांच्या हाताला काम देणारी माणसं आहेत, म्हणजे त्यांचं कुटुंब सांभाळत आहेत, याच्यासारखे आशीर्वाद कुठेच प्राप्त होत नाहीत मित्रांनो. तर मला विश्वास आहे, जे उद्योजक मित्र आहेत ते आज प्रेरणा घेतील की त्यांचा उद्देश व्यक्तिगत विकासाबरोबर सामाजिक विकास आणि आपल्या देशाचा विकास हे जेव्हा ते ठरवतात, तर आपोआपच त्यांना यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आईचं उदाहरण म्हणायचं म्हटलं तर तुम्हाला सांगू, आईसारखे कष्ट कोणीच करत नाही. पिताजी पण कष्ट करतात, पण आई आणि वडील हे जेव्हा कष्ट करतात, तेव्हा आई मात्र त्या ओझ्याला, मी ते काम करते त्याला ओझं नाही म्हणत का किती. कारण आई सकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबासाठी ती प्रयत्न करते, कुटुंबासाठी ती कष्ट करते आणि तिचा उद्देश एकच असतो, माझं कुटुंब सुखी व्हावं, माझी मुलं भविष्यात चांगली बनावी, हा उद्देश असतो आईचा. त्यामुळे तिचा तो उद्देश आहे ना, तिचा तो संपूर्ण संघर्ष प्रेम आणि समाधानात बदलतो मित्रांनो. म्हणून आई असेल, वडील असेल, या दोघांचाही संघर्ष आहे हो प्रेमामध्ये आणि समाधानामध्ये बदलतो, कारण त्यांच्याकडे उद्देश आहे. म्हणून ज्या आई वडिलांचे असे उद्देश आहेत त्या पद्धतीने त्यांनाही सलाम. कारण आई वडिलांशिवाय आपण खऱ्या अर्थाने निर्माण होऊ शकत नाही गोष्टी, आपण त्या पद्धतीने निर्मिती करू शकत नाही, कारण त्यांचं पाठबळ, त्यांचे नैतिक पाठबळ आपल्याला फार महत्वाचं असतं आणि त्या पद्धतीने ते आपल्याला देत असतात. आणि कधी कधी आपल्या स्वतःची खऱ्या अर्थानं जे काही त्यांनी बचत केलेली असते तेही तुम्हाला देतात आणि तुम्हाला मोठं करण्याचा ते प्रयत्न करत असतात. तेव्हा एकच सांगेन की आई वडिलांचा तुम्ही सन्मान करा, मान करा आणि सर्वार्थानं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान राहा, हा पर्पज ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समाजामध्ये सोशल वर्कर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतात, त्यांना पहिल्यांदा त्यांना लोक रिस्पेक्ट देत नाहीत, त्यांना एक्सेप्ट करत नाहीत, कारण समाजसेवा करणाऱ्या व्यक्तीला संसाधनाची कमतरता असते, त्याला ओळख नसते, त्याला अडचणी येतात, तरी तो काम करत राहतो. त्याचा एकच उद्देश असतो की लोकांना मदत करणे आणि लोकांना घडवणे. आणि हा ठीक आहे, जे त्याचं ऐकतील ते घडतील आणि जे नाही ऐकणार ते नाही घडणार, ते ठीक आहे ना. त्याचा उद्देश काय की ते सांगत जाणं, लोकांना मध्ये प्रयत्न करणं आणि त्यांच्यामध्ये चांगले बदल करण्याचा प्रयत्न करणं. आणि इथे त्याचा संघर्ष आहे हा त्रासदायक न राहता त्याला समाधान मिळतं की एक तरी कोणीतरी बदलत आहे, त्याला खूप आनंद होतो. कोणीतरी एक चांगला त्या पद्धतीने मनुष्य निर्माण होतो, कुठलाही एक माणूस एक चांगला समाज निर्माण करू शकतो आणि त्याचं नाव त्या पद्धतीने, तो त्या पद्धतीने आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धीकडे जात असतो. तेव्हा लक्षात घ्या, तुमच्याकडे तुमचा हेतू असला पाहिजे, पर्पज असला पाहिजे. आणि जर तुम्ही हेतू असेल, उद्देश असेल, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीही अपयशी होणार नाही, तुम्ही यशस्वीच होणार, कारण तुमच्या जीवनाचाच उद्देश आहे. कारण जे काही तुम्हाला उद्देश असतो, तो जो काही ताण असते त्या ताणाला प्रेरणेत तो बदलतो. त्यामुळे लक्षात ठेवा, उद्देश नेहमी तुम्हाला प्रेरणादायी बनवतो. आणि सगळ्यात गोष्ट, ज्या माणसांना, ज्या विद्यार्थ्यांना, ज्या व्यक्तीला का म्हणजे व्हाय, हे मी का करतोय, हे जेव्हा त्याला कळतं, तेव्हा त्याचं ते का हे स्पष्ट इतकं होतं की त्यांनी किती कष्ट केलं तर ते त्याला हलकं वाटतं आणि त्याला आनंद वाटतो. म्हणून उद्देश तुम्हाला जो तुमचा असेल, तो निर्णय स्पष्ट घेण्यास तुम्हाला मदत करतो आणि काय करायचं आणि काय टाळायचं हे तुम्हाला समजतं. त्यामुळे का हा तुम्हाला कळायला पाहिजे. उद्देश टिकवण्यासाठी, त्या उद्देशामध्ये टिकून राहण्याची तुम्हाला ती ताकद मिळते. कारण उद्देश हा तुमच्याकडे असला की त्यामध्ये तुम्ही टिकता, तुम्ही येणाऱ्या सर्व संकटांना तुम्ही मात करता, कारण तुमचा उद्देश आहे. आणि म्हणून अडचणीमध्ये हार मानायची कधीही तुम्हाला इच्छा होणार नाही जर तुमच्याकडे उद्देश असेल तर. उद्देश याचाच अर्थ आहे यशाला तुम्ही गवसणी घालणारा, आणि फक्त यश नव्हे तर आंतरिक समाधान, सर्वार्थानं समाधान हे तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त होणार आहे. आणि विश्वास आहे मित्रांनो,
की जे ज्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगत आहे, उद्देशाशिवाय तुम्ही आयुष्यामध्ये कधी जगू नका. उद्देश घेऊन तुम्ही जगा. जेव्हा उद्देश घेऊन तुम्ही जगाल, तेव्हा जीवनातलं कष्ट आणि संघर्ष हे कितीही आले, तरी उद्देश नसला तर तुमचं कष्ट म्हणून तुम्हाला थकवेल आणि संघर्ष त्रास देईल. म्हणून तुम्ही उद्देश ठेवा आणि आनंद, उत्साह आणि उत्तम पद्धतीचं जीवन जगण्यासाठी तुम्ही पुढे अवश्य जा. मित्रांनो, तुम्हाला काही याच्यामध्ये अडचणी असतील, तुम्हाला वाटत असेल, की माझा उद्देश मी कशा पद्धतीने खरं मांडावा. जर त्या संबंधी अडचणी असतील, तर माझ्याशी कधीही संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. आणि माझं मेंथॉर नावाचं हे व्हिडिओ चॅनल आहे, की ज्याच्यावरती व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्वांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत समाजातल्या, त्यांच्या जीवनाच्या संबंधानं हे माझं खऱ्या अर्थानं प्रसारण असतं, की जेणेकरून लोकांना सुख, शांती आणि मार्गदर्शन मिळावं. हाच पवित्र हेतू घेऊन तुमच्याकडे आलोय. मला विश्वास आहे, की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडलाच असणार आहे. कारण का सत्य आहे आणि सत्य हे नेहमी माणसांना पटतं आणि सत्य कटोही असतं, तेही तुम्हाला पचवता आलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एक वेळा नवीन विचार घेऊन मी तुमच्याबरोबर येणार आहे आणि तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही अडचण असतील, तर तुम्ही माझ्या अ, या चॅनलच्या खाली तुम्ही आपल्या कमेंट्स देऊ शकता. निश्चित तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करू शकता आणि निश्चित तुम्हाला इच्छा असेल तर सबस्क्राईब करू शकता. कारण माझा उद्देश आहे लोकांपर्यंत पोहोचणे आणि लोकांना हे कळल्यानंतर जो आनंद आहे, तो मला त्या पद्धतीने मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया.